बघा माझ्याकडे कोणता तरी युनिव्हर्सल सेट आहे. आता कॉम्प्लिमेंट काढायचं म्हणलं आपल्याकडे युनिव्हर्सल सेट असलाच पाहिजे. ओके, समजा एक कोणता तरी युनिव्हर्सल सेट आहे म्हणजे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 हा काय एक युनिव्हर्सल सेट आहे. ओके, मग आता यामध्ये आता दुसरा एक सेट आपण घेऊता बघा ए वाला सेट. आता ए सेटमध्ये मी काय करतो फक्त इवन नंबर टाकतो बघा 2, 4, 6, 8 आणि 10. आता मला काय करायचं आहे याचा कॉम्प्लिमेंट काढायचा आहे. एचा काय करायचं आहे मला कॉम्प्लिमेंट काढायचा आहे. मग आता ज्यावेळेस मी एचा कॉम्प्लिमेंट काढतो त्यावेळेस कसं असणार आहे बघा म्हणजेच काय की आता ज्यावेळेस आपल्याला ए कॉम्प्लिमेंट काढायचा आहे त्यावेळेस त्या ठिकाणी जे काही युनिव्हर्सल सेट आहे युनिव्हर्सल सेटमध्ये असे इलिमेंट बघायचे जे की म्हणजेच काय की नॉर्मली या ठिकाणी ए मध्ये नाहीत. म्हणजे ए चे सोडून सगळे इलिमेंट युनिव्हर्सल सेटचे कशामध्ये येणार आहेत ए कॉम्प्लिमेंटमध्ये येणार आहेत. ओके, बघा आता 1 आता इथं ए मध्ये आहे का नाही म्हणजे ए कॉम्प्लिमेंट आहे. परत 2 आहे, परत 3 आहे का इथं नाही म्हणजे काय या ठिकाणी 3. परत नंतर 4 आहे, परत नंतर 5 आहे का नाही म्हणजे कॉम्प्लिमेंट आलं. परत नंतर या ठिकाणी 6 आहे, 7 आहे का नाही 7 आलं. परत नंतर 8 आहे. ओके, परत नंतर 9 आहे का नाही. परत नंतर 10 आहे म्हणजेच हा काय झाला त्याचा ए कॉम्प्लिमेंट. लक्षात आलं. म्हणजे युनिव्हर्सल सेट एक धरायचा आणि त्याच्यामध्ये कोणता तरी दुसरा सेट आपण ए धरला. ओके, त्या सेट ए मधले जे काही इलिमेंट आहेत ओके सेट ए मधले इलिमेंट ओके सोडून युनिव्हर्सल सेट मधले बाकीचे सगळे इलिमेंट म्हणजे काय झालं त्या ठिकाणी ए कॉम्प्लिमेंट झालं. म्हणजेच सेट ए मधले इलिमेंट सोडून युनिव्हर्सल सेट मधले सगळे इलिमेंट त्याला काय म्हणतो आपण ए कॉम्प्लिमेंट असं म्हणतो. ओके, चला एकदा कुठेतरी ते लिहून ठेवा पहिल्यांदा. मग बघा याच्यावरून याची डेफिनेशन काय म्हणता येईल. लेट यू बी द युनिव्हर्सल सेट म्हणजेच काय की नॉर्मली यू हा कोणता तरी युनिव्हर्सल सेट आहे अँड ए इज अ सबसेट ऑफ ए म्हणजेच काय की नॉर्मली आणि ए हा यू चा काय असेल सबसेट असेल त्यावेळेस. हा ओके, बघा यू हा कोणता तरी युनिव्हर्सल सेट आहे आणि ए हा यू चा काय सबसेट आहे. देन द कॉम्प्लिमेंट ऑफ ए इज सेट ऑफ ऑल इलिमेंट ऑफ यू विच आर नॉट द इलिमेंट ऑफ ए म्हणजेच काय की नॉर्मली त्या ठिकाणी युनिव्हर्सल सेट मधले सगळे इलिमेंट येतील कशातले इलिमेंट सोडून ए चे इलिमेंट सोडून. हे बरोबर काय करायचं लक्षात ठेवायचे त्याला काय म्हणतो आपण ए कॉम्प्लिमेंट असं म्हणतो. सिम्बॉलिकली बघा वी राईट ए कॉम्प्लिमेंट म्हणजेच काय की इथं ए च्या वर काय केलं एक डॅश दिलाय टू डिनोट द कॉम्प्लिमेंट ऑफ ए विच रिस्पेक्ट टू यू दच. मग आता हे कॉम्प्लिमेंट लिहिते वेळेस काय करणार आपण बघा या ठिकाणी आता हे सेट बिल्डर फॉर्म मध्ये लिहिते वेळेस ए कॉम्प्लिमेंट इज सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स बिलॉंग्स टू यू. बरोबर लक्षात ठेवायचं सगळे इलिमेंट कशामध्ये पाहायला भेटतात आपल्याला युनिव्हर्सल सेट मध्ये आहेत अँड एक्स इज नॉट बिलॉंग टू ए म्हणजेच काय की नॉर्मली जे काही इलिमेंट आहे ते ए या सेट मध्ये नसले पाहिजे. म्हणजे युनिव्हर्सल सेट मधले सगळे इलिमेंट म्हणजे काय असणार आहे ए कॉम्प्लिमेंट असणार आहे आणि ऑब्विसली ए कॉम्प्लिमेंट कशाच्या इक्वल असणार आहे यू मायनस ए च्या. कशाच्या इक्वल असणार आहे यू मायनस ए च्या. हे बरोबर काय करायचं लक्षात ठेवायचं आहे. ओके, चला मग आता याच्यावरून बघा की बघा मग याच्यावरून आपण काय नोट करू शकतो बघा वी नोट दॅट the complement of a set can be looked upon alternately as the difference between universal set u and set a. म्हणजेच काय की नॉर्मली ज्यावेळेस आपल्याला कॉम्प्लिमेंट काढायचा असतो त्यावेळेस त्या ठिकाणी म्हणजेच काय की जो काही सेट आपल्याला दिलाय तो सेट काय करत असतो यू मधून काय करत असतो त्यांचा डिफरन्स करत असतो किंवा नॉर्मली युनिव्हर्सल सेट आणि जो सेट दिलाय त्याचा कॉम्प्लिमेंट काढायचा आहे तो काय करत असतो त्या दोघांमधला आपण डिफरन्स काढत असतो म्हणजेच यू मायनस ए करत असतो. ओके, हे बरोबर काय करायचं लक्षात ठेवायचं. तुम्ही असा कॉम्प्लिमेंट काढा किंवा असा कॉम्प्लिमेंट काढा. ओके, तुम्ही कसंही त्या ठिकाणी काढू शकता. ओके, मग आता खाली एक एक्झाम्पल लिहिलं ते एक्झाम्पल आपण थोडंसं बघूयात. मग बघा लेट यू इज इक्वल टू आता काही युनिव्हर्सल सेट दिलाय कोणतं 1 2 3 4 5 6 7 8 9 10 पर्यंत दिलाय आणि परत नंतर ए हे काय दिलंय 1 3 5 7 9 दिलंय. मला काय काढायचं आहे आता ए कॉम्प्लिमेंट काढायचं आहे. मग ए कॉम्प्लिमेंट काढायचं आहे तर त्या ठिकाणी मला काय करावं लागेल ए चे सगळे इलिमेंट सोडून द्यायचे आणि युनिव्हर्सल सेट मधले फक्त ए मध्ये जे काही इलिमेंट नाही तेच इलिमेंट घ्यायचे. बघा आता 1 आहे 1 नाही घेणार. 2 बघा इथं 2 आहे इथं 2 आहे का नाही म्हणजे 2 घेणार. ओके, परत नंतर इथं 5 आहे. ओके, इथं बघा आता या ठिकाणी इथं 3 ओके इथं 3 आहे इथं ते घेणार नाही. परत नंतर इथं 4 बघा इथं 4 आहे का नाही म्हणजे 4 घेतलं. परत नंतर 5 आहे घेणार नाही.
परत नंतर बघा 6, ओके आता 6 इकडे आहे का नाही, म्हणजे 6 घेतलं कॉम्प्लिमेंटमध्ये. परत नंतर 7 आहे का इकडं आहे, ते घेणार नाही. म्हणजे सारखे सारखे इलिमेंट घ्यायचे नाहीत. जे मीन्स काय की मीन्स काय की नॉर्मली सेट ए मध्ये जे काही इलिमेंट आहेत ते इलिमेंट सोडून युनिव्हर्सल सेट मधले सर्व इलिमेंट, म्हणजे ते काय झाला, ए कॉम्प्लिमेंट झाला. परत नंतर बघा 8 आणि 10 या प्रकारे. ओके, हे बरोबर काय करायचं, लक्षात ठेवायचं आहे. मग बघा आता या ठिकाणी लेट यू बी द युनिव्हर्सल सेट ऑफ ऑल स्टुडंट ऑफ क्लास 11 ऑफ बघा को एज्युकेशनल स्कूल. म्हणजे काय की नॉर्मली त्या ठिकाणी जे काही सेट यू हा कशाचा, ऑल स्टुडंट आहे जे की कशामध्ये शिकतायत, त्या ठिकाणी 11वी मध्ये शिकतायत. अँड ए बी द सेट ऑफ ऑल गर्ल्स इन 11 क्लास. म्हणजे काय की नॉर्मली आता त्यावेळेस आता मला सांगा, जो काही सेट ए आहे तो कसा आहे, त्या ठिकाणी सर्व मुलींचा संच आहे. ओके, सर्व मुलींचा काय त्या ठिकाणी 11वी मध्ये शिकणाऱ्या मुलींचा संच आहे. आता मला काय करायचं आहे, ए कॉम्प्लिमेंट करायचा आहे. तर ए कॉम्प्लिमेंट कशाचे इक्वल असणार आहे, मग द सेट ऑफ ऑल बॉईज. ओके, याचं होईल. मग बघा सिन्स ए इज द सेट ऑफ ऑल गर्ल्स, म्हणून ए कॉम्प्लिमेंट क्लिअरली लिहा द सेट ऑफ ऑल बॉईज इन द क्लास. म्हणजेच काय की कारण युनिव्हर्सल सेटचा जर विचार केला तर युनिव्हर्सल सेट काय, सर्व स्टुडंट आहेत कशामध्ये, क्लास 11 मधले. आणि त्याच्यामध्ये जो काय सेट ए दिलाय तो काय, म्हणजेच काय की मुलींचा संच आहे. आता ए कॉम्प्लिमेंट काढायचं कशाचं येणार आहे, मुलांचा येईल. ओके, हे बरोबर काय करायचं, लक्षात ठेवायचं आहे. ओके, परत आता समोरचं एक येते, त्यामध्ये बघा इफ ए इज अ सबसेट ऑफ युनिव्हर्सल सेट यू. म्हणजेच काय की समजा ए हा वेळेस काय की युनिव्हर्सल सेट यू चा काय असेल, सबसेट असेल, then its complement A complement is also subset of U. म्हणजे काय की जे काय कॉम्प्लिमेंट काढणार आहे ते पण कशाचा सबसेट असणार आहे, U चा सबसेट असेल. ओके, मग अगेन इन एक्झाम्पल बघा 20 अबो वी हॅव वेळेस काय की A कॉम्प्लिमेंट किती आलाय, 2 4 6 8 10. आता ह्या A कॉम्प्लिमेंटचा कॉम्प्लिमेंट परत काढायचा आहे. आता मला सांगा ह्या A कॉम्प्लिमेंट मला परत काढायचा आहे, तर काय भेटेल बरं त्या ठिकाणी, म्हणजे 1 3 5 7 9 भेटेल. ओके, कॉम्प्लिमेंटचा कॉम्प्लिमेंट. ओके, आलं. म्हणजे आता कॉम्प्लिमेंटचा कॉम्प्लिमेंट मी काढायला गेलो तर परत मला काय भेटलं या ठिकाणी, एच भेटलं. म्हणजेच त्याला मी कसं डिनोट करतो बघा, ए कॉम्प्लिमेंट इज अ कॉम्प्लिमेंट सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स बिलॉंग्स टू यू अँड एक्स इज नॉट बिलॉंग्स टू ए कॉम्प्लिमेंट. म्हणजेच काय की नॉर्मली त्या ठिकाणी ए कॉम्प्लिमेंट मध्ये न येणारे एलिमेंट आपल्याला त्याच्यामध्ये पाहायला भेटतात. इट इज क्लिअर फ्रॉम द डेफिनेशन ऑफ द कॉम्प्लिमेंट दॅट एनी सेट बघा एनी सबसेट ऑफ युनिव्हर्सल सेट यू वी हॅव वेज काय की कॉम्प्लिमेंटचा कॉम्प्लिमेंट असेल तर आपल्याला परत तो सेट त्या ठिकाणी भेटत असतो. हे बरोबर काय करायचं, लक्षात ठेवायचं आहे. ओके, चला एकदा वाचा समोरचं एक्झाम्पल बघा. आता या ठिकाणी कोणतं आहे की लेट यू बी द युनिव्हर्सल सेट. यू काय एक युनिव्हर्सल सेट आहे, त्याच्यामध्ये कोणते कोणते इलिमेंट आपल्याला पाहायला भेटतात, 1 2 3 4 5 6 इलिमेंट काय होतात त्या ठिकाणी पाहायला भेटतात. आणि परत नंतर ए हा कोणता तरी सेट आहे बघा 2,3. आता या ठिकाणी बघा ए हा युनिव्हर्सल सेटचा कसा असणार आहे, सबसेट आहे. आणि परत नंतर बी इज इक्वल टू काय दिलं या ठिकाणी, 3 4 5 दिलंय. म्हणजेच बी पण कसा आहे या ठिकाणी बघा 3 4 5 हा युनिव्हर्सल सेटचा कसा आहे, सबसेट आहे. तर आपल्याला काय काय काढायचं या ठिकाणी बघा, पहिल्यांदा फाइंड द ए कॉम्प्लिमेंट, परत नंतर बी कॉम्प्लिमेंट, परत ए इंटरसेक्शन बी कॉम्प्लिमेंट, ए युनियन बी and hence show that the A union B त्याचा कॉम्प्लिमेंट हा कशाच्या इक्वल असणार आहे, A कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन B कॉम्प्लिमेंटच्या इक्वल असणार आहे. हे आपल्याला दाखवायचं आहे. ओके, मग थोडंसं काय करूया त्याच्यामध्ये स्टेप बाय स्टेप आपण जाऊयात, म्हणजे काय होईल थोडं लक्षात येईल. ओके ओके, चला मग आता बघा या ठिकाणी आता पहिल्यांदा युनिव्हर्सल सेट, पहिल्यांदा काय करायचं आपल्याला ए कॉम्प्लिमेंट काढायचा आहे. आता ए कॉम्प्लिमेंट कशाला म्हणतो आपण, म्हणजेच काय की नॉर्मली युनिव्हर्सल सेटमध्ये ए चे इलिमेंट सोडून बाकीचे जे काही सर्व इलिमेंट असणार आहे ते काय असणार आहे, ए कॉम्प्लिमेंट आपल्याला पाहायला भेटतंय. मग बघा आता या ठिकाणी ए काय आहे, 2 आणि 3 आहे. मग आता युनिव्हर्सल सेट मधले 2 आणि 3 सोडून द्या, म्हणजे बाकीचे जे काही इलिमेंट उरतात ते काय येतात त्या ठिकाणी ए कॉम्प्लिमेंट येतात. म्हणजे ए कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू काय भेटलं आपल्याला या ठिकाणी 1, 4, 5, 6. ओके, हे इलिमेंट भेटले बघा 1 4 5 6. परत नंतर काय काढायचंय, बी कॉम्प्लिमेंट. बी कॉम्प्लिमेंट म्हणजेच काय की नॉर्मली बी मधले इलिमेंट बघा, जे काय बी मधले इलिमेंट जे आहेत ते युनिव्हर्सल सेट मध्ये काय करायचे या ठिकाणी सोडून द्यायचे. मग आता इथं जर विचार जर केला कोणते 3 4 5 बघा हे 3 परत नंतर 4 5 हे इलिमेंट सोडून द्या आणि बाकीचे जे काही इलिमेंट आहेत कोणते 1 2 6 हे काय झालं त्या ठिकाणी बी कॉम्प्लिमेंट झालं. म्हणजेच बी कॉम्प्लिमेंट काय या ठिकाणी 1, 2,
6 हे काय झालं बी कॉम्प्लिमेंट. मग नंतर काय काढायचं आपल्याला या ठिकाणी ए कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन बी कॉम्प्लिमेंट. आता इंटरसेक्शन म्हणजेच काय की नॉर्मली दोघांमधले कॉमन एलिमेंट. ओके, मग बघा आता ए कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन बी कॉम्प्लिमेंट. मग आता ए इंटरसेक्शन बी कॉम्प्लिमेंट आता काढायचे. मग आता ए कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन बी कॉम्प्लिमेंट म्हणजेच काय की आपण ए कॉम्प्लिमेंट काढलाय आणि बी कॉम्प्लिमेंट काढलाय. आता ज्यावेळेस आपण इंटरसेक्शन घेतो त्यावेळेस दोन्ही सेट मधले काय करत असतो आपण कॉमन एलिमेंट घेत असतो. म्हणजेच या ठिकाणी बघा इथं 1 आहे म्हणजेच याच्यामध्ये काय आला 1 आला. आता बाकीचे कोणते एलिमेंट कॉमन आहेत का नाही, म्हणून त्या ठिकाणी याचा इंटरसेक्शन काय आला 1 आला. ओके, आणि 6 आहे सॉरी. ओके, 6 आपल्याला काय होतं पाहायला भेटतो 1,6. परत नंतर दुसरं काय काढायचं आपल्याला ए युनियन बी काढायचं आहे. ओके, काय काढायचं आहे ए युनियन बी. ओके, आता ए युनियन बी. आता ए युनियन बी चा जर विचार जर केला बघा ए काय माझा 2 आणि 3 आहे आणि बी काय 3 4 5. आता ज्यावेळेस युनियन घ्यायचा असतो त्यावेळेस दोन्ही सेट मधले सर्व इलिमेंट घ्यायचे आणि जे काही इलिमेंट कॉमन आलेत 2 वेळेस आलेत ते इलिमेंट काय करायचे एकदाच घ्यायचे. जसं की 2 एकदाच आले पण या ठिकाणी 3 बघा इथे एक 3 आहे इथे 3 आहे म्हणजेच काय की डबल 3 आले म्हणजे ते 3 काय करायचं फक्त आपण एकदाच घ्यायचं. परत नंतर त्या ठिकाणी 4 आणि 5 हा काय झाला त्याचा ए युनियन बी आपल्याला काय झाला पाहायला भेटला. ओके, मग आता या ठिकाणी एवढं तर आपण काढलं बघा ए कॉम्प्लिमेंट काढलं बी कॉम्प्लिमेंट काढलं ए कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन बी कॉम्प्लिमेंट काढलं ए युनियन बी काढलं. आता परत नंतर हेन शो दॅट द ए युनियन बी त्याचा कॉम्प्लिमेंट. आता बघा ए युनियन बी त्याचा कॉम्प्लिमेंट आपल्याला काढायचा आहे. मग बघा आता या ठिकाणी ए युनियन बी त्याचा कॉम्प्लिमेंट काढायचा कोणाच्या रिस्पेक्ट मध्ये युनिव्हर्सल सेटच्या. मग बघा आता या ठिकाणी जर विचार जर केला तर मला काय करायचं ए युनियन बी त्याचा कॉम्प्लिमेंट म्हणजे आता बघा ए युनियन बी काय आलाय माझा 2 3 4 5 आलाय. मग युनिव्हर्सल सेट मध्ये 2 3 4 5 हे इलिमेंट सोडून बाकीचे इलिमेंट काय असणार आहे त्या ठिकाणी ए युनियन बी च काय असणार आहे कॉम्प्लिमेंट असेल म्हणजे 1 आणि 6 ते काय झाला त्याचा कॉम्प्लिमेंट झाला. ओके, मग बघा आता या ठिकाणी इज इक्वल टू काय दाखवायचं आपल्याला बघा ए कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन बी कॉम्प्लिमेंट. बघा ए कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन बी कॉम्प्लिमेंट. आता मला सांगा ए कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन बी कॉम्प्लिमेंट आता काय म्हणतो मी इक्वेशन नंबर 1 मानतो आणि परत नंतर आता जे काय ए युनियन बी त्याचा कॉम्प्लिमेंट ह्याला काय म्हणतो इक्वेशन नंबर 2 मानतो. आता या दोघांमध्ये आपण जर थोडासा जर विचार जर केला तर बघा की या ठिकाणी जे काय बघा ए कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन बी कॉम्प्लिमेंट किती आले 1 आणि 6 आले आणि परत नंतर ए युनियन बी आणि त्याचा कॉम्प्लिमेंट किती आलाय 1 आणि 6 आलाय. म्हणजे हे दोन्ही काय झालेत म्हणजे यांच्या राईट हँड साइड कसे आहेत त्या ठिकाणी इक्वल आहेत म्हणजे यांच्या लेफ्ट हँड साइड पण कसे असतील इक्वल असतील. हेच आपल्याला काय करायचं दाखवायचं होतं ए युनियन बी परत नंतर कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू काय ए कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन बी कॉम्प्लिमेंट. ओके, या फॉर्म मध्ये. म्हणून सिमिलरली आता तसंच आपण काय करू शकतो बघा या ठिकाणी काय होतं ए युनियन बी कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू काय झालं ए कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन बी कॉम्प्लिमेंट. आता सिमिलरली तसंच काय करू शकतो आपण ए इंटरसेक्शन बी त्याचा कॉम्प्लिमेंट. इथं काय घेतला होता आपण युनियन घेतला होता इथं काय घेतलं आपण इंटरसेक्शन. हे कशाच्या इक्वल असणार आहे मग ए कॉम्प्लिमेंट युनियन बी कॉम्प्लिमेंटच्या. ओके, हे पण नियम काय करायचं त्या ठिकाणी बरोबर लिहून ठेवायचं आहे. दीज टू रिझल्ट्स आर स्टेटेड इन द वर्ड ॲज फॉलोज. म्हणजेच काय की नॉर्मली आता या ठिकाणी मग जर विचार जर केला मग त्या ठिकाणी आपल्याला खाली काय होते पाहायला भेटतंय. म्हणजेच इथं जर विचार जर केला द कॉम्प्लिमेंट ऑफ द युनियन ऑफ 2 सेट्स म्हणजे काय की नॉर्मली समजा 2 सेट आहेत आणि त्यांचा काय घेतला युनियन घेऊन त्यांचा कॉम्प्लिमेंट घेतला. मग बघा द कॉम्प्लिमेंट ऑफ युनियन ऑफ 2 सेट्स इज इंटरसेक्शन ऑफ देअर कॉम्प्लिमेंट्स. म्हणजे काय की नॉर्मली त्यांच्या कॉम्प्लिमेंटचा कसा आहे त्या ठिकाणी इंटरसेक्शन आहे. अँड द कॉम्प्लिमेंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ 2 सेट्स म्हणजे काय द कॉम्प्लिमेंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ 2 सेट्स म्हणजे हा वाला इज द युनियन ऑफ देअर कॉम्प्लिमेंट्स. त्यांच्या कॉम्प्लिमेंटचा कसा असणार आहे त्या ठिकाणी युनियन आपल्याला पाहायला भेटणार आहे. हे 2 नियम काय करायचे बरोबर लक्षात ठेवायचे आणि दीज आर कॉल्ड बघा डी मॉर्गन्स लॉ आणि ह्यालाच काय म्हणतो आपण डी मॉर्गन्स लॉ असं म्हणतो. हे दोन्ही लॉ बरोबर काय करायचे लक्षात ठेवायचे आहेत आणि दीज आर नेम्ड आफ्टर द मॅथमॅटिशियन डी मॉर्गन. म्हणजे काय की नॉर्मली जे काय डी मॉर्गन हे जे मॅथमॅटिशियन होते त्यांच्या नावावरून हे लॉ काय केलेले पडलेले आहेत. ओके, या फॉर्म मध्ये आलं लक्षात. आता या ठिकाणी एक डायग्राम दाखवली बघा की नॉर्मली द कॉम्प्लिमेंट ए कॉम्प्लिमेंट ऑफ अ सेट ए
कॅन बी रिप्रेझेंटेड बाय व्हेन डायग्राम, म्हणजेच काय की व्हेन डायग्राम मार्फत आपण दाखवू शकतो. म्हणजेच काय की नॉर्मली कोणता ना कोणता या ठिकाणी काही सेट आहे ए, आणि परत नंतर ए कॉम्प्लिमेंट म्हणजेच काय की नॉर्मली ए मधले इलेमेंट सोडून युनिव्हर्सल सेट मधले जे काही इलेमेंट असणार आहे त्याला काय म्हणतो आपण, ए कॉम्प्लिमेंट असं म्हणतो. हे बरोबर काय करायचं, लक्षात ठेवायचं आहे. चला एकदा काय करा, हे जे वरचं आहे एकदा लिहून घ्या. म्हणजे याच्यावरून हे डी मॉर्गन्स लॉ बरोबर काय करायचं, लक्षात ठेवायचा, कारण आपल्याला समोर हे लागणार आहे. यामध्ये जर विचार जर केला तर बघा, ए युनियन बी आणि त्याचा कॉम्प्लिमेंट म्हणजे कशाच्या इक्वल असणार आहे, ए कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन बी कॉम्प्लिमेंटच्या. आणि समजा जर असं असेल ए इंटरसेक्शन बी आणि त्याचा कॉम्प्लिमेंट असेल तर हे कशाच्या इक्वल असणार आहे, ए कॉम्प्लिमेंट इन युनियन बी कॉम्प्लिमेंटच्या. ह्याला काय म्हणतो आपण, डी मॉर्गन्स लॉ असं म्हणतो. हे बरोबर काय करायचं, लक्षात ठेवायचं आहे. ओके, चला नेक्स्ट बघा. आता त्या ठिकाणी मग सम प्रॉपर्टीज ऑफ कॉम्प्लिमेंट सेट्स, म्हणजे काय की नॉर्मली कॉम्प्लिमेंट सेटच्या काही प्रॉपर्टीज या ठिकाणी आपल्याला पाहता येतात. मग समजा आता या ठिकाणी जर विचार जर केला, बघा ए युनियन ए कॉम्प्लिमेंट, बघा ए युनियन ए कॉम्प्लिमेंट. आता इथं जर विचार जर केला तर बघा, आता ए युनियन ए कॉम्प्लिमेंट, मला सांगा आता ह्या दोघांचा युनियन केला, एचा आणि ए कॉम्प्लिमेंटचा, मला सांगा आपल्याला काय भेटणार आहे, युनिव्हर्सल सेट भेटेल. काय भेटेल त्या ठिकाणी, युनिव्हर्सल सेट भेटणार आहे. म्हणजे कोणता सेट भेटला या ठिकाणी, युनिव्हर्सल सेट. परत बघा आता ए इंटरसेक्शन ए कॉम्प्लिमेंट, आता मला सांगा ए इंटरसेक्शन ए कॉम्प्लिमेंट म्हणजे एकही इलेमेंट त्या ठिकाणी कॉमन नसणार आहे, म्हणजे त्याचा आन्सर काय येणार आहे, फाय येणार आहे. कारण बघा या ठिकाणी इथं संपूर्ण ए आहे आणि हा ए कॉम्प्लिमेंट आहे, या दोघांमध्ये कोणते इलेमेंट कॉमन असतील का, नाही. दॅट्स वाय इट इज अ फाय. कसा असणार आहे त्या ठिकाणी, फाय असेल. परत हे डी मॉर्गन्स लॉ आपण दोन्ही पण काय करायचे, लक्षात ठेवायचे, जे आपण वर बघितलेले आहेत. परत नंतर बघा लॉ ऑफ डबल बघा कॉम्प्लिमेंटेशन, म्हणजे काय की बघा ए कॉम्प्लिमेंट आहे आणि त्याचा कॉम्प्लिमेंट घेतला तर आपल्याला परत नंतर तोच सेट भेटत असतो. आणि परत नंतर बघा लॉ ऑफ एम्प्टी सेट अँड युनिव्हर्सल सेट फाय, बघा फायचा कॉम्प्लिमेंट घेतला. आता मला सांगा फायचा कॉम्प्लिमेंट घेतला तर काय भेटणार आहे आपल्याला, युनिव्हर्सल सेट. आणि युनिव्हर्सलचा कॉम्प्लिमेंट जर घेतला तर मला सांगा काय भेटणार आहे, फाय ना. आता युनिव्हर्सल सेट मधलेच इलिमेंट सोडून दिले म्हणजे काय येणार आहे का दुसरं, नाही. काय येणार आहे, फाय येणार आहे. दीज लॉ कॅन बी व्हेरीफाईड बाय द वेन डायग्राम्स, म्हणजे काय की वेन डायग्राम पण आपण वेन डायग्रामचा यूज करून पण आपण हे लॉ काय करू शकतो, व्हेरीफाय करू शकतो. ओके, या फॉर्म मध्ये आलं लक्षात. चला